अनुमानित स्कोर ज्याला आपण म्हणतो 5 षटकानंतर 60 ते 65 पर्यंत मजल जायला हवी, ज्या वेगाने आतापर्यंत चांदई संघ खेळलेला आहे. पण एक बाब लक्षात घेण्यासारखी की राज बाद झालाय, पण या ठिकाणी पिकअप स्ट्रोक खेळलाय, बॉल जाईल मिड विकेट सीमारेषा पार. राज जरी बाद झालेत मैदानाच्या आतमध्ये, आता राज मंगेशचा आहे. मंगेश खेचतोय, दमदार स्ट्रोक, षटकार, 6 धावा. एक गेलाय पण त्याची जागा भरून काढण्यासाठी दुसरा मैदानाच्या आतमध्ये आहे आणि मंगेशने सुरुवात धीमी केली, पण राज बाद झाल्यानंतर आता तो देखील चांगल्या स्ट्रोकचं चयन करतोय. षटकार खेचून धावसंख्येचा आलेख उंच करतोय. धावसंख्या पोहोचते 32 वर. 32 धावा, एक गडी बाद. आतापर्यंत आपण पाहिलं तर वाटलं होतं राज बाद झाल्यानंतर उसाटणे संघाला पुनरागमन करण्याची वेळ मिळेल, पण त्या प्रश्नाचं सडेतोड उत्तर मैदानाच्या आतमध्ये मंगेश देतोय. क्रॉस बॅटेड हाफ ट्रॅकर, दाखवलाय दम, मिळवल्या 6 धावा मॅक्सिमम. बॉलला पुल करताना गुल केलंय, स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. तर लगातार 2 षटकार जयदासच्या विरोधात मंगेश खेचतोय. दोन्हीही क्रॉस बॅटेड स्ट्रोक. पहिला पिकअप स्ट्रोक होता, पुढचा पूल होता आणि कम्फर्ट झोन आहे मंगेशचा, स्क्वेअर लेग मिड विकेट. त्या कम्फर्ट झोनमध्ये सातत्याने मोठे स्ट्रोक त्याच्या वतीने मिळत आहेत. जयशंकर क्रिकेट संघ चांदईला. आता चांदई संघ पोचलाय 38 वर. 38 धावा, एक गडी बाद. आतापर्यंत या षटकातले 2 बॉल्स डिलिव्हर्ड केलेले आहेत जयदासने आणि 2 चेंडूंमध्ये त्यांनी 13 खर्च केल्यात. आता पंचांच्या उजवीकडून येत आहेत अँगलचा वापर करण्यासाठी, रायटी बॅटरसाठी, पण तरी देखील फायदा होणार नाहीये. जरी तुम्ही दिशा बदलली पण माझा खेळ बदलणार नाहीये. ऑन ड्राईव्ह करताना बॉलला पाठवलंय, लॉंग ऑन सीमारेषा पार. मिळतील धावा 6, वजनदार षटकार. अनस्टॉपेबल बॅटिंग बाय मंगेश. ऑफस्टमच्या थोडा बाहेरचा बॉल होता, पण अप्रोच चांगला आहे. हँड आय कोऑर्डिनेशन चांगलं होतं, बॅट स्विंग प्रॉपर होतं आणि त्याचमुळे कनेक्शन बॅटच्या मध्यावर करताना हा षटकार प्राप्त केलेला आहे मंगेश या फलंदाजाने. 6 चेंडूंमध्ये 20 धावांचं योगदान आतापर्यंत मंगेशचं आपण पाहतोय. म्हणजे जसा स्ट्राईक रेट राजचा होता अगदी तसाच स्ट्राईक रेट आता मंगेशचा पाहायला मिळतोय. त्याने मॅच केलंय राजच्या स्ट्राईक रेटशी आणि दोन्ही स्ट्रायकर बॅटर एक चांगला खेळ देताना पाहायला मिळालेत, कारण राज बाद झाल्यापूर्वी 21 धावा करताना पाहायला मिळाले होते आणि आता मंगेश सुद्धा 20 वर पोहोचलेले आहेत 6 चेंडूंमध्ये. षटकारांची तिकडी त्यांनी पूर्ण केली आणि आता 15 चेंडूंचा खेळ संपलाय. 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 44 धावा धावफलकावर. त्यामध्ये अजून 6 धावांची मदत होईल. मंगेश मैदानात 6चा पाडा बोलतोय. 4 चेंडू 4 षटकार, धावसंख्या 50 पार. जयशंकर क्रिकेट संघ चांदई 50 अप. काल 2 हॅट्रिक्स आपण पाहिलेत, आज 6 चेंडू 6 षटकार पाळणार का? कारण 4 चेंडू 4 तर आलेले आहेत. गोलंदाज जयदास यांच्यासाठी ही वेळ खूप महत्वाची आहे. आपला अनुभव पणाला लावून गोलंदाजी करावी लागेल जयदासला. पंचांच्या आता डावीकडून येत आहेत ओव्हर द विकेटनं स्ट्रायकर एंड फलंदाज मंगेश. स्ट्रेच हिट, आपला फटका, 440 वोल्टचा झटका, इलेक्ट्रिफाइंग सिक्सर बाय मंगेश. 5 चेंडू 5 षटकार. श्री 11 जयशंकर क्रिकेट संघ चांदई संघाकडून मंगेशचा भन्नाट खेळ पाहायला मिळतोय. आता हा 6वा बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल का? गोलंदाज की फलंदाज पुढच्या बॉलवर फुलटॉस बॉल केलाय प्रहार, पण बॉल जातोय मिड विकेट सीमारेषेच्या आत. कलेक्ट केला जातोय, पण पाहूया या ठिकाणी दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दिसतात फलंदाजाचे. तर आपण येतोय वॉर रूम मध्ये. लेट्स चेक इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट आहे की डाऊन द वेस्ट आहे ते आपण चेक करणार आहोत. हा सुद्धा बॉल सीमारेषेच्या बाहेर उडवण्याचा प्रयत्न होता, पण म्हणतात ना की फुलटॉस कॅन बी डेंजरस समटाइम्स आणि फुलटॉस तितका प्रॉमिसिंगली कनेक्ट झाला नाही. आणि लेट्स चेक इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट.
किक डाऊन द वेस्ट. बॉल तर कलेक्ट झालेला आहे क्षेत्ररक्षकाकडून, पण आता हा नो बॉल आहे की नाही त्याची चाचपणी करण्यासाठी आलो आपण पीसीआर रूम मध्ये. सन्माननीय अभिषेकजी जाधव आणि सन्माननीय राहुलजी पवार, आपणास नम्र निवेदन आहे, आपण व्यासपीठावर येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे.